सेवाभावाचा आदर्श माजी सरपंच मीरा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान. अभोणा नगरीतून शुभेच्छांचा वर्षाव. अभोणा येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या मीरा पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अभोणा नगरीसह संपूर्ण परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून त्यांनी समाजसेवेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून सप्तशृंगी वृद्धाश्रम येथे अन्नदान कार्यक्रमासह विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मीरा पवार यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा गरज भासल्यास आवर्जून संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. समाजातील गरजू, वंचित आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. वाढदिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अभोणा परिसरातील विकास कामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या मीरा पवार यांच्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राकेश दुसाने, प्रवीण देवरे, शंकर पवार, किशोर पाटील, राजेंद्र तायडे, दिनकर तायडे, सुनील ठोक, हिम्मत पवार यांच्यासह हिम्मत पवार मित्रमंडळ, शास्त्रीनगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजसेवेची परंपरा जपत वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजूंमध्ये वाटणाऱ्या मीरा पवार यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, कडवण. कपडे किंवा उरलेलं अन्न माझ्याकडे निर्भय येतात, मला फोन येतात, ताई एवढं अन्न उरलं, अन्न कुठं ठेवायचं, कुठं फेकायचं, तुमच्याकडे कोणी असतील तर या अन्नाची विल्हेवाट करा ताई, असं मला प्रत्येक ठिकाणून फोन येतात. तर आपण जरूरच या आश्रमात तो अन्न पोच करू. तसं मला मुलगा बी म्हणजे सांगितलं ना, तर तो पण इथं आणून घालते आणि कपडे लत्ते काय असतील तिकडे वाटायला येतात. चांगले व्यापारी, ताई आम्हाला माणसं पाहिजे, हे द्यायचंय, तर मी ते येतं आणून दे.